गोपीनाथ मुंडेंचा आज पहिला स्मृती दिन। परळीच्या घरी लोकांची गर्दी। मुंडे कुटुंबियांची भेट घेण्यास लोक उत्सुक। देशभरात रस्त्यावरच्या अपघातांची संख्या सरकार कमी करणार। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं आश्वासन। म्हणाले, केंद्र सरकारने देशातले 62 टोल नाके बंद केले। सेना आणि भाजप नेत्यांची आज मुंबईत बैठक। मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळांच्या अध्यक्षपदांवर होणार चर्चा। अपेक्षेपेक्षा कमी पावसासाठी तयार रहा। हवामान खात्याचा इशारा। 88% पाऊस पडण्याची शक्यता। पंतप्रधान तात्काळ बैठक बोलावण्याची शक्यता। कडक उन्हाळ्यामुळे कोथिंबीर आणि पालेभाज्या झाल्या महाग। वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना। जुन्नर बाजारात कोथिंबीरीच्या एका जुडीसाठी शेतकऱ्यांना मिळतायत 55 ते 60 रुपये। नीम कोटेड युरियाबद्दल राज्यात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता, पण जनजागृती नसल्यामुळे सध्या वापर कमी। काळबादेवी आगीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या 4 अधिकाऱ्यांना शहीद दर्जा देणार प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी। ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे म्हणतील तिथे आणि तेव्हा आम्ही पुरस्कार देऊ। वाद उसळल्यावर पुणे महापालिकेची भूमिका झाली मवाळ। दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात 4 लाख रुपयांचा दारू साठा जप्त। वर्ध्याच्या पोलिसांनी जमिनी खालून जप्त केली मोहाची दारू। आणि आपल्या मॅगी ब्रँडमुळे नेस्ले इंडिया अडचणीत। केरळमध्ये दुकानांमध्ये विक्री बंद, तर आंध्र आणि तेलंगणा मधले नमुने चाचणीसाठी पाठवणार। मोरादाबादमध्ये लोकांनी नष्ट केले मॅगीचे पॅकेट्स।